नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बोलणार आहोत येतं जे 14 मार्चचं ग्रहण आहे, चंद्रग्रहण, ते आपण भारतामध्ये पाळायचंय का? त्यामुळे सुरुवातीला आपण बघू हे ग्रहण पाळायचंय का? फार पूर्वी ग्रहण म्हणजे काय हे माहितीच नव्हतं, कारण त्यावेळेला अशी साधनं उपलब्ध नव्हती की ग्रहण म्हणजे काय हे सामान्य माणसाला कळू शकेल किंवा कम्युनिकेशनची देखील तितकीशी साधनं अवेलेबल नव्हती। त्यामुळे गैरसमज पसरणं तितकं साहजिक आहे। अचानक पृथ्वीवर पडलेला अंधार किंवा अचानक गुडूप होणारा चंद्र म्हणजे पृथ्वीवर आलेलं मोठं संकट आहे की काय असंच माणसाला वाटायचं। त्यामुळे त्यातून काही आख्यायिका देखील प्रचलित झाल्या, जसं सूर्याला किंवा चंद्राला राहू केतू या राक्षसांनी गिळलं की मग आपल्या पृथ्वीवर अशा प्रकारची स्थिती निर्माण होते आणि मग त्यांना म्हणजे सूर्य आणि चंद्राला राहू केतूच्या तावडीतून सोडण्यासाठी काही गोष्टी करायच्या नाही, काही गोष्टी करायच्या असं सांगितलं जायचं। दुसरी एक आख्यायिका खूप प्रसिद्ध आहे, ती म्हणजे चंद्राने एकदा आपल्या गणपती देवाला, गणपती बाप्पाला चिडवलं त्याच्या अपिअरन्सवरून, रंगरूपावरून, आणि तो मूषकावर बसलेला आहे हे बघून त्याने गणपती बाप्पाला चिडवलं आणि मग गणपती बाप्पाने चंद्राला शाप दिला की तू काही वेळासाठी नष्ट होशील। आणि मग पुढच्या गोष्टी, मग तो कसा पुढे पुढे जाऊन चंद्र, पौर्णिमा, अमावस्या या सगळ्या गोष्टी त्या आख्यायिकेमध्ये आहेत। काही आख्यायिकेमध्ये हे सगळं बघून शंकरांनी चंद्राला शाप दिला असं देखील सांगितलेलं आहे। तो या आख्यायिका आहे। आता आपल्याला माहिती आहे की चंद्राला राहू केतूने गिळलेलं नाहीये, ही एक भौगोलिक स्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे याचं खूप टेन्शन घेण्याची गरज नाही। पण हे सुद्धा ऐकलंय की ग्रहणात एका जागी बसून राहायचं, एकावर एक पाय घालून, आडी घालून बसायचं नाही, त्यानंतर टॉयलेटला जायचं नाही, बाथरूमला जायचं नाही। याच्या मागे काय सत्य आहे? पूर्वी लाईट्स नसायच्या आणि सूर्यग्रहणाच्या वेळी अचानक आलेल्या अंधारामुळे अंधार पडायचा आणि बाथरूम्सची व्यवस्था ही पूर्वी घरामध्ये नसायची, तर ती बाहेर असायची। त्यामुळे गर्भवती किंवा वृद्ध लोक पडू नये, कुठला धक्का लागून पडू नये यासाठीच असं सांगितलं जायचं की बाहेर जाऊ नका, बाथरूमला जाऊ नका, अंधार संपल्यानंतर तुम्ही बाथरूमला जा। त्याचप्रमाणे असंही सांगितलं जातं की ग्रहण काळात चाकू, सुरी याचा उपयोग करू नये, कुठलीही गोष्ट कापू नये। काही काही जणी तर अशाही म्हणतात की त्याने बाळाचा ओठ फाटेल वगैरे वगैरे। तर याच्या मागे काय तथ्य आहे? याच्या मागे देखील सिंपल तथ्य आहे। ग्रहण काळात तुम्ही सुईदोरा ओवला तर तुमच्या हाताला टोचू शकतं, न दिसल्यामुळे असा पूर्वी संभ्रम असायचा, कारण अंधारात दिसणार नाही, अंधारात चाकू सुरीचा वापर केला तर तुम्हाला कापू शकतं। या सगळ्या गोष्टींमुळे या गोष्टी त्यावेळी करायच्या नव्हत्या, परंतु ते इतकं समाजावर त्याचा पगडा आहे की अजूनही या गोष्टी केल्याने माझ्या बाळाचं ओठ फाटेल, माझ्या गर्भाला त्रास होईल असं वाटणं हे खरंच चुकीचं आहे। त्यामुळे गर्भातल्या बाळाला काहीही सायंटिफिकली, शास्त्रीयदृष्ट्या काहीही त्याच्यावर परिणाम होत नाही। काही लोक असं म्हणतात ग्रहणाच्या काळात अंघोळ करणं आरोग्यासाठी हानिकारक आहे, त्याचाही वैज्ञानिक पुरावा आपल्याकडे नाही। अजून एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे ग्रहणाच्या वेळी अतिनील वैश्विक किरणांचा अन्नावर परिणाम होतो, म्हणून हे अन्न खाऊ नये किंवा ग्रहणाच्या काळातलं पाणी पिऊ नये, ग्रहणाच्या काळात अन्नावर तुळशीपत्र ठेवावं वगैरे वगैरे। परंतु याच्या मागे कुठलंही शास्त्रीय कारण, शास्त्रीय तथ्य नाही। त्यामुळे शक्यतो गर्भवतींनी पाणी न पिणं, अन्न न खाणं या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहेत, कारण त्यांनी जर पाणी नाही प्यायला, आता तर उन्हाळा चालू आहे, पाणी नाही प्यायला, अन्न नाही खायला, पाणी न पिल्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं, बाळाला अन्नाचा पुरवठा नीट होऊ शकत नाही, मग या गोष्टी टाळायच्यात। त्यांनी व्यवस्थित अन्न, पाणी या गोष्टी सेवन करायच्या आहेत। आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर पाहिलं, ज्या वेळेला ग्रहांची अशी विशिष्ट स्थिती असते त्यावेळेला केलेला जप, मंत्र, अनुष्ठान याचं फळ जास्त असतं असं म्हटलं जातं। आणि म्हणूनच जे कोणी आध्यात्मिकदृष्ट्या किंवा स्पिरिच्युअली ज्यांना या गोष्टीमध्ये विश्वास आहे आणि सायन्सशी देखील ते कनेक्ट राहू शकतात, त्यांनी या काळामध्ये मंत्र जप करणं, मंत्र अनुष्ठान करणं याचं पुण्यफल हे जास्त असतं असं म्हटलं जातं। परंतु सूर्याला किंवा चंद्राला राहू केतूपासून सोडवण्यासाठी जर तुम्ही करत असाल तर मग त्यात काहीच तथ्य नाहीये। आणि मैत्रिणींनो, ग्रहणामध्ये घाबरायची तर बिलकुल आवश्यकता नाहीये। अजून एक याचा जर अँगल तुम्ही बघितला ना, गर्भवती थोड्याशा इमोशनली सेन्सिटिव्ह झालेल्या असतात आणि म्हणूनच काही प्रमाणात जर आपण ते पाळलं, म्हणजे काय, जर आपण मंत्रानुष्ठान केले, पाठ पठण केले तर चालणार आहे ना, यात बिघडतंय कुठं?
आपल्या मनाला शांती मिळणार आहे आणि जो आपल्यावर ऑलरेडी इमोशनली मारा झाला आहे त्याचं थोडंसं पाळल्याचं समाधान देखील आपल्याला मिळणार आहे. फक्त कुठलंही ग्रहण हे उघड्या डोळ्यांनी बघायचं नसतं. त्याच्यासाठी स्पेशली डिझाईन प्रोफेशनल चष्मे असतात, त्याने तुम्ही बघू शकता. कारण ग्रहणाच्या किरणांचा, सूर्याच्या किरणांचा इफेक्ट आपल्या डोळ्यावर होतो आणि मग याचा डोळ्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. असं म्हटलं जातं, जी ग्रहणं भारतामधून आपल्या इथून दिसतात तीच पाळायला मान्य आहेत. आता तुम्ही कालनिर्णय जरी बघितलं ना, त्याच्यामध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे की हे ग्रहण भारतातून दिसणार नाही, त्यामुळे वेधादी किंवा कुठले सूतक नियम हे देखील भारतामध्ये लागू होणार नाहीयेत, हे देखील भारतामध्ये पाळायचे नाहीयेत. आशा करते तुमच्या मनातील सर्व संभ्रम दूर झाले असतील. ग्रहण ही एक सायंटिफिक शास्त्रीय घटना आहे, खगोलीय घटना आहे आणि ती पाळणं न पाळणं, कितपत पाळणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे आपल्या धारणेप्रमाणे आपण हे ग्रहण आपल्याला शक्य आहे तितकं पाळावं आणि अगदी नाही पाळलं तर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही आहे. त्यामुळे मनात काही असं असेल तर ते पूर्णपणे काढून टाका. या संदर्भात अजूनही काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर नक्की लिहा, मी त्यांची उत्तरं देण्याचा मनापासून प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.